SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. दक्षिण तालुक्यातील बोरावणी परिसरातील दावल मलिक बाबा पीर दर्ग्याजवळ वन विभागाने बुधवारी मोठी अतिक्रमण हटाव कारवाई करत परिसरातील अवैध बांधकामांवर बुलडोझर चालवला. अनेक वर्षांपासून उभारण्यात आलेली दुकाने, पत्र्याचे शेड, टपऱ्या, पाण्याच्या टाक्या, पक्की बांधकामे हटवण्यात आली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. वन विभागाने यापूर्वी संबंधितांना वारंवार नोटिसा बजावल्या होत्या, मात्र अतिक्रमणे हटवली जात नसल्याने अखेर बुधवारी प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. या मोहिमेत 20 ते 25 दुकाने, एकूण 30 ते 40 अतिक्रमणे हटवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वन विभागाच्या नोंदीनुसार त्या ठिकाणी केवळ मूळ दर्गा, रस्ता आणि पाण्याची विहीर अधिकृत असल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित सर्व बांधकामे अनधिकृत असल्याने ती जमीनदोस्त करण्यात आली. बोरावणी परिसरातील वन जमिनीवरील अतिक्रमणांचा मुद्दा राज्याच्या हिवाळी अधिवेशनात चर्चेला आला होता. त्यावेळी संबंधितांवर कारवाई करून अतिक्रमणे हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार वन विभागाने पुन्हा नोटिसा बजावत संबंधितांना बाजू मांडण्याची संधी दिली होती. दावल मलिक दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव मनसावाले आणि सचिव लिजाम मुजावर यांनी 2 जानेवारी रोजी सहाय्यक वनसंरक्षक यांच्यासमोर उपस्थित राहून आपली बाजू मांडली होती. मात्र आवश्यक आणि ठोस कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्याने अतिक्रमणे निष्कासित करण्याचे आदेश जारी करण्यात आले. कारवाई दरम्यान तब्बल 5 JCB, 10 टेम्पो, ट्रॅक्टर, पोलीस व्हॅन, वन विभागाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. जवळपास 90 ते 100 अधिकारी आणि कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वनरक्षक गंगाधर कणवस यांनी भारतीय वन अधिनियम 1927 कलम 26 अंतर्गत वन गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर वन विभागाने जवळपास 15 जणांना नोटिसा बजावल्या. या मोहिमेदरम्यान पुण्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे, सोलापूरचे उपवनसंरक्षक कुलराज सिंग, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे, ऐश्वर्या शिंदे, पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, RA गांगर्डे, RS आटोडे, योगेश घोडके, SV मगर, SB चाटे, AN करे यांच्यासह वन विभाग आणि पोलीस दलाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.